नमस्कार, मी रुणाल ढोक. सध्या मी यवतमाळमध्ये आहे, आझाद मैदान येथे. आज सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिन सगळीकडे शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. पण चक्क शिक्षकच आपल्या न्यायिक मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करत आहेत. नमस्कार सर, आपण आज धरणे आंदोलन करत आहे, नेमकी मागणी काय आहे त्याची? आज शिक्षक दिन आहे, परंतु मागील अनेक वर्षापासून आपण बघतोय की विद्यार्थी, शाळा आणि शिक्षक यांच्या समस्याकडे राज्य शासन सातत्यानं दुर्लक्ष करत आहे. यामुळं एक शिक्षक म्हणून, एक सामाजिक प्राणी म्हणून विद्यार्थी आणि शाळेच्या प्रति एक आपलं उत्तरदायित्व, सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, शाळेंच्या समस्या असतील किंवा स्वतः शिक्षकांच्या समस्या असतील, ह्या शासन दरबारी अधिकाधिक ताकदीने पोचाव्या आणि आमच्या समस्येवर राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने त्वरित मार्ग काढावा, याकरिता आंदोलनाची दाहकता वाढवावी, हा विषय ताकदीने शासनापर्यंत पोहोचवा म्हणून आज आम्ही शिक्षक दिनाच्या दिवशी, शिक्षक दिन असून देखील आज हे आंदोलनाचा पवित्रा आम्ही घेतलेला आहे. आणि जर राज्य शासनाने आज जी आमची मुख्य मागणी आहे सरसकट वेतन श्रेणीची, ह्या मागणीला जर पुढील काळामध्ये जर विचारात घेतलं नाही तर सर्व शिक्षक संघटनांना मिळून आणि पदवीधर वेतन श्रेणी जी संघर्ष समिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे, या सर्वांच्या वतीनं मोठं आंदोलन करण्याची तयारी आजच्या दिवशी आम्ही करणार आहोत. हे धरणे आंदोलन एक दिवस चालणार आहे की अजून काही दिवस चालणार आहे, याबाबत काय सांगा? नाही, आजचं हे राज्यव्यापी धरणे आंदोलन एकाच दिवसाचं आहे. हे प्राथमिक स्वरूपात आम्ही राज्य शासनाला इशारा देऊ इच्छितो की आमच्या मागणीची दाद आपण लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा हा शिक्षकांमध्ये असंतोष आणि विद्यार्थी आणि शाळेची जी दयनीय अवस्था पाहून पालकांमध्ये जो असंतोष आहे, याला कुठेतरी वाचा फोडावी म्हणून आजचं हे एक दिवसीय धरणे आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये, त्याचसोबत आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही आयोजित केलेलं आहे. यानंतरही अशाच बातम्या बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र. रुणाल ढोक, वर्धा.